सुंदर मनामध्ये भरली। लते ए लते कुठं हरवली माय? काही नाही, काही अर्जंट काम होतं का आब्याकडं? हा काम तर आहे, पण काही हरकत नाही, मी करते ना त्याला फोन। आणि आधी मध्ये येत जाग, बरं वाटतं पाय मला। येईन मामी। बर जाऊ मी? जाऊ काय? येऊ म्हणावं ग, जाऊ नाही म्हणू, जात लागतं माग। येते मामी। लवकर ये माय परत, मी वाट पाहू लागले तुझी। घरची लक्ष्मी घरी नसल ना तर बरं नाही वाटत पाय म्हणाला। मी नाहीये लक्ष्मी या घरची मामी। काहीतरी अभद्र बोलू नये माय। नाही नाही मामी, वहिनी मोठ्या आहेत की नाही म्हणून म्हणलं, त्या लक्ष्मी आहेत ना या घरच्या। ती आहेच, पण तू बी आहे। घरची प्रत्येक लेक, प्रत्येक घरातली बरं का, प्रत्येक घरातली प्रत्येक लेक, प्रत्येक सून त्या घरची लक्ष्मी असते। आणि हे मिला या घरात जो मान आहे ना तोच तुला बी आहे बरं। तुम्ही दोघी सारख्याच आहेत, माझे दोन हात आहात तुम्ही दोघी। तुम्ही दोघींनी मिळून हे घर सांभाळायचे, नाही म्हणजे हे मी मध्ये नादानपणा हायच। पण तू शहाणी आहे ना माय, म्हणून या घराची सगळी भिस्त तुझ्यावर आहे पाय, विसरू नको ये। हा मामी येते मी। लवकर ये माय। आज चल ना। काय झालं, असं का बघतोय? नाही काही नाही। मग आज चल ना, ते चहा तरी घे। नाही ठीक आहे मी। अरे असं काय करतोय आबे? तू माझ्या दारात आलायस आणि तुला असंच सोडेन होय मी? चल। का? 12,000 या महिन्यात लय खर्च झाले। बापूंचा दवाखाना आणि त्यात या मंगळसूत्राचे बी पैसे। आबाचे बॉस बी पगार वेळेवर देत नाहीत ना, हप्ता कसा भरून तो? काय करी ती? ते जरा हिशोब करते। हा, या टायमाला माझ्या दवाखान्यामुळे लय खर्च झाला ना। हाऊ बापू, असं काही नाहीये। हे काय मंगळसूत्र कुणी घेतलं? अभ्याना। तुझ्यासाठी नवं घेतलं? घालत का नाही मग तू ते? आहे कुठं? यासाठी आलता का तू इथं? कामिनी देते। नाही देणार। कामिनी प्लीज। हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यामध्ये घालायला पाय होतं, माझा हक्क मी तिला देणार नाही। या मंगळसूत्रावरती फक्त माझा हक्क आहे। डोक्यावर पडली का तू कामिनी? ते मंगळसूत्र लतीसाठी घेतलंय मी। हो, तू जर का माझा नाही ना झाला हव्या तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही। हव्या, तू वाघिणीच्या गुहेत आलाय, आता हितनं तुझी सुटका नाही। आता जर का मी कांगावा केला ना का तू माझी आबरू लुटण्याचा प्रयत्न करतोय तर जाशील ना हितनं डायरेक्ट जेलमध्ये, ते बी 7 वर्षांसाठी।
विदाउट बेल. कळलं का? तुझं प्रेम होतं म्हणायची ना तू. प्रेम आणि द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अभ्या, तू आधी मला नादाला लावलं आणि मग नंतर त्या ढोलीशी जाऊन लग्न केलं आणि मग आता मला म्हणतोय दूर हो म्हणून. अरे दिवसाला मला 5 ते 6 स्थळं येतात. मी सगळ्यांना रिजेक्ट करते का? तर माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. तुला कळत कसं नाही अभ्या? मला फक्त आणि फक्त तुझं प्रेम पाहिजे. मला बाकी काही नको. खरं सांगते मी. हे बा अभ्या, फक्त एकदा म्हण का तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. मला लग्न नको, मला कमिटमेंट बी नको. तू फक्त हो म्हण. आयुष्यभर तुझ्यासाठी जोगन बनून राहीन मी. खरं सांगते अभ्या, माझा लई जीव गुंतलाय रे तुझ्यामध्ये. पण तुम्हाला असं वाटतं का मिस नाशिकचं अभिमन्यूवर प्रेम आहे? आता ते मी कसं सांगू बाबा? तसं नाही, म्हणजे त्यानं सारखं सारखं आभ्याविषयीच बोलत राहता असं मध्ये मध्ये. मग शक्य आहे बाबा. मग आम्ही काय करू राहिलो? म्हणजे आम्ही कवा धरणं त्यांच्या मागं कुत्र्यासारखं फिरू राहिलो, फ्रेंडशिप देता का म्हणून. आणि त्या वाटत जसं बोलता आम्हाला सगळं सहन करतो आम्ही. काला सहन करतो? आम्हाला खात्री होती का एक ना एक दिवस ते आम्हाला हो म्हणतील म्हणून सगळं सहन करत होतो. पण आज तो उभी काय गाठ पडला होता. तो मला म्हणे का अभिमन्यूनं म्हणे ढोलीसाठी मंगळसूत्र गेलं होतं. तर ते मंगळसूत्र ह्या घालून मिरवता म्हणे मिस नाशिक. मला काही कळे ना, मला म्हणजे काय याचा काय अर्थ होतो? तू सांग काय अर्थ होतो याचा? मी तुम्हाला जे विचारतो तुम्ही सेम क्वेश्चन काय रिपीट करता? सांगा ना मला काय अर्थ होतो. अय, तिचा राग माझ्यावर काढू नको पाय. हा सॉरी, पण एक लेडीज म्हणून त्याच्या अँगल मधून मला तुम्ही सांगू शकता ना का त्यांचं आभ्यावर प्रेम असेल का? तिचा आभ्यावर प्रेम आहे की नाही हे नाही मी सांगू शकत, पण तिचं तुझ्यावर प्रेम नाही हे एक बाई म्हणून नक्की कळतं मला. हा चालेल, मग माझ्यावर प्रेम नसलं तरी चालेल, अभिमन्यूवर नाही व्हायला पाहिजे त्यांचं प्रेम. आता ते तू कसं कंट्रोल करणार? आभ्याला रस्त्यावर आणून. म्हणजे आधीच आभ्या माझ्या डोक्यात जात होता, पण आता आमचं हार्डवेअर झालेलं आहे. मिस नाशिकनं जी आग लावले ना ती आभ्याला जाळून खाक केल्याशिवाय शमणार नाही. अरे पण त्यात आभ्याचा काय दोष? त्याचा दोष हा आहे का दौलतचं प्रेम ज्याच्यावर आहे ना ती पोरगी त्याला घास टाकती. नाही त्याला आयुष्यातून उठवला ना तर आबांचं नाव नाही लावणार मी ऐसा. अभ्या, एखादी बाई जर का प्रेमाची एवढी याचना करत असेल ना तर तिला नाही म्हणू नये. मंगळसूत्र पाहिजे मला. नाही मिळणार. आम्ही नाही. पाहिजे असेल तर केक काढून. आलास ना शेवटी? म्हणजे आलास ना शेवटी माझ्या दारात? आम्ही नाही. अभ्या, माझं सगळं तुझं. माझं मन, माझं शरीर, माझा पैसा, माझं टॅलेंट. मंगळसूत्र पाहिजे मला. नाही मिळणार. काय पाहिजे तुला त्या बदल्यात? त्याच्या बदल्यात काही नकोय, पण हे मंगळसूत्र तू मला माझ्या गळ्यात घालायला पाहिजे होतं. ठीक आहे, घालतो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र. खरं? दे. अभ्या, खरंच माझ्यावरती प्रेम आहे ना? मंगळसूत्र घालून सिद्ध करतो. नक्की ना? डोळे बंद कर. हा? का? कर का? अभ्या, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे.
आणि मनातून तर स्वतःला तुझी बायको मानतच होते. पण आज तू माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यावरती ते ऑफिशियलच होईल. मी आई बाबांना पण सांगून टाकते. हा, आणि जवळ तू लतीला बापूंच्या घरी सोडून येशील ना, तवर थांबायची तयारी आहे बरं का माझी. अभ्या अभ्या दार उघड. अभ्या 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 दार उघड. अभ्या दार उघड. असं का करतोय तू? अभ्या आपण एकमेकांसाठी बनलो. मी हात जोडते तुझ्या पुढे. असं नको करू. तुला कळून राहिलं का काय बोल राहिली तू? लग्न झालंय माझं. लग्न? अभ्या मी वाट बघत होते का कधी तुला तिला बापूंकडे सोडून येशील आणि कधी माझ्याशी लग्न करशील. अभ्या तुझ्यासाठी किती स्थळं नाकारली होती मी. ते पाय असं काही बी करू नको कामिनी. या जन्मात तर मी आता लतीला सोडत नाही बापूंकडे. तुझ्यात आणि माझ्यात काही नव्हतं आणि नसल. तुला स्थळ येऊ राहिली ना, त्यातला एखादा चांगला पोरगा बघ आणि लग्न कर. माझ्याबरोबर काही होऊ शकत नाही तुझं, कारण मला लतिकावर प्रेम आहे. कळलं तुला? आणि अजून एक, आता परत चोरी करू नको. वहिनींची बहिणी म्हणून गप राहिलंय. पुढच्या वेळी पोलीस कंप्लेंट करेन मी. काय झालं भाऊजी? काय नाही वहिनी, तुमची बहीण आता चोरी बी करायला शिकली. चोरी? मला ना अवकातीवर दाखवले ना तुझे खरे रंग. मी तुझ्यावरती विश्वास ठेवते आणि दरवेळेला तू माझा विश्वासघात करतो. पण नाही, यापुढे बाप जन्मात तुझ्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. फसवतो तू मला. दरवेळेस माझ्या भोळेपणाचा फायदा घेतो आणि फसवत राहतो. आता नाही सोडणार तुला. जीव घेईन मी तुझा. मिनी काय करती? पुढे जातोय मी वहिनी, रिक्षाने या. काय झालं? अभ्या अभ्या तू तुझी डोली सेफ नाही. आता लक्षात ठेव. सोडणार नाही मी तुम्हाला दोघांना. नाही सोडणार. काय झालंय मिनी? एक नंबरचा हलकट माणूस आहे तो. नाही मी त्याला त्याची अवकात दाखवली ना, तर माझं बी नाव कामिनी गुंजाल सांगणार नाही. जीव घेईन मी दोघांचं. सोडणार नाही मी त्यांना. आई बिल्डर, तू काय पंतप्रधान समजून राहिला का स्वतःला? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. नाही, तुला मी काय म्हणलं, आब्याचं आणि माझं पर्सनल वैर झालेले. आता पर्सनल म्हणजे कळतं का तुला? हा, नोकरीवर नाही राहायला पाहिजे. एफिशियंट आहे म्हणजे, हॅलो, एफिशियंट आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या कामं करतो. मग काय उपकार करतो का? हा हा, बोल बोल, ऐकतोय, बोल बोल. तुला सांगेल तेवढं करायचं, कळलं का? स्वतःचं डोकं नाही चालवायचं, कानात गाणं निघायचं माझ्या. त्यानं माझी त्या आयोजकांकडे तक्रार करेल. तो नोकरीवर नाही राहिला पाहिजे आता बिल्डर. आणि पाहतो ना मी कसे हप्ते भरतो ते पाहतो मी. हा, आणि जसे हप्ते थकतील तसे मी त्याच्या जमिनीचे कागदपत्र बाळगवणार आहे. आमच्या दिलाशी खेळ करेल, त्यानं महागात पडणार आहे त्याला. नाही, तुला काही नाही. तुला जेवढं सांगितलं तेवढं ऐक. सेल्फ थॉट कायला ऐकतो तू माणसाचे? हा, ठेव चल, फोन ठेव चल तू. आणि ऐक, हॅलो हॅलो, त्याचा पगार थाटला पाहिजे. परमनंटली बंद करून टाकायचा पगार. मग थकू दे ना हप्ते, तेच पाहिजे ना मला. तुला काय कन्नडमध्ये सांगू राहिलो का मी? बुलडॉग, चल ठेव ठेव ठेव. चल 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 डॉबरमॅन, चल. हा, चल ठेव. हा, बोल बायको. अभ्या, सतत सतत मस्करी बरी नाही. हा, मस्करी काय त्याच्यामध्ये? बायको आहे ना. पण त्याला आता काहीच अर्थ नाही. असं नको म्हणलं ते. कुठे आहे तू अभ्या? इथं वहिनींच्या माहेरी. तिकडं काय करतोय? सॉरी, मला ते विचारण्याचा हक्क नाहीये. का? हाय हक्क तुला. हक्क फक्त बोलण्यातून नाही, मनातून असावा लागतो. मग तो नाहीये तुला असं वाटतं का तुला? अभ्या, मला आता काय वाटत काय नाही वाटत त्याला काही अर्थ राहिलेला नाही. लते, तू असं का बोल राहिली? काय आलं? अबे, तुझा पगार झाला का? नाही झाला का? तुला माहित असेल ना. अगं नाही, कवा कवा मेसेज येत नाही ना पगार जमा झाल्याचा. नाही झालाय तुझा पगार. पाहिलं का तू?
सज्जन सरांचा फोन आलता मला. बाप मग आता हे नाही नाही नाही, एवढं काही झालेलं नाही, तू टेन्शन नको घेऊ. नाही कसं हप्ता आहे ना लते. हा ठीक आहे, एकदा बोलून घे सरांशी, नाहीतर काहीतरी व्यवस्था करायला लागल आपल्याला. आपल्याला नाही नाही लते, तू काही करू नको, मी पाहतो माझं काय करायचं ते. उपकाराची परतफेड आहे तुझ्या, मोजून घे. म्हणजे माझ्या हप्ते परत जाऊ नको तू. हॅलो, ऐकू राहिली का तू? मी सरांशी बोलतो आणि तुला करतो परत कॉल. हा ठीक आहे, ठेवते मी फोन. काय झालं? हा हा झालं माझं. लते तू अशी तुटक का वागू राहिली? ते बापूंची तब्येत ठीक नाही आहे ना म्हणून. लते बापू होतील ठीक, काही टेन्शन नको घेऊ तू. हो थँक्यू. बरं कळवा मला, ठेवते, बाय. हा ऐक ना मुक्या स्वीटहार्ट, त्या आब्याच्या मालकावर लक्ष आहे ना तुझं? चांगली बारीक नजर ठेव बरं. नाही नाही, मला तो म्हणतो का आब्याला काढलं तर कसं होणार, आणि ऐक ना म्हणे सगळे कॉन्ट्रॅक्टर वेंडर सगळे त्याच्या ओळखीचे म्हणे. नाही नाही ऐक ना, आणि त्याच्या जीवावर माझी कंपनी आहे म्हणे. लय रडर करत होता. त्याला चांगला दम टाकेले मी. त्याला म्हणलं हे बघ भाऊ, म्हणलं तुला जर गावात राहायचं असेल ना तर आब्याला आधी नोकरीवरून काढून टाक म्हणलं. तिने मुख्य तसं नाही बरं, जोवर तो आब्याला नोकरीवरून काढत नाही तोवर त्याच्यावर बारीक नजर ठेवली पाहिजे, सुट्टी नाही दिली पाहिजे त्याला, कळलं का? हा नाही 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 नाही, तू पाय ना त्याच्या डोक्यावर कसा नाच करतो मी, तू पाय. हे बरं चल ठेवू का स्वीटहार्ट, चल बाय. सर फोन का नाही उचलू राहिले? 7:30 वाजलेत तरी फोन नाही उचलू राहिले. इतर वेळेला रात्री 12ला केला फोन तरी पहिल्या रिंगीला उचलतात फोन. काय झालंय सरांना काही कळना वा. कधी वागले नाही मायाशी असे. आजकाल लोक चिडतात काय, पगार बी नाही दिला अजून. उद्या साईटवर गेल्यावर बोलतो काय ते क्लिअर. मिनी अगं काय करती? एक शब्द बोलू नको माझ्याशी. जाणे की तू जाणे. तुम्ही सगळे जागीरदार एकसारखे आहात, एका माळेचे मणी. सगळ्यांना माहितीये वापर कसा करून घ्यायचा आणि फायदा संपल्यावर सोडून द्यायचा. अभ्याने मी तेच केलं. माझ्याशी गोड गोड बोलत राहिला, आणि जेव्हा त्याला जाणवलं की आपण त्या ढोलीच्या प्रेमात पडलोय तेव्हा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं त्या ढोलीच्या गळ्यात घालण्यासाठी. अभ्याने माझा वापर करून घेतला आणि तू बी तेच केलं. ती माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. मला आभ्याच्या नादाला लावलं, कारण तुला मी त्या घरची सून म्हणून यायला हवं होतं तुझ्या फायद्यासाठी. मिनी अगं तू काय बोलतीये? तुला त्यांची इस्टेट पाहिजे होती. तुला त्या घरामध्ये मोठी सून म्हणून मिरवायचं होतं, हे तुला मिळत नव्हतं. म्हणून तू माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. तुला वाटलं मिनी आपली धाकली बहीण आहे, हिला काय पैशाचं पडलेलं नाही. ती आपली जाऊ म्हणून घरामध्ये आली तर सगळी प्रॉपर्टी तुला एकटीला मिळेल. तुझा तोच प्लॅन होता, पण तो सक्सेस नाही झाला. तेव्हा तुला कळलं की आब्याचं त्या ढोलीवरती प्रेम आहे, तेव्हा तू रंग बदलली. तेव्हा तू अचानक त्या ढोलीशी चांगली वागायला लागली आणि मला तोडलंस तू. एकच नंबर मिळवलं बाई तू मंगळसूत्र. मिळाला पण लय पापड बेलावं लागले ना बाई. हा लय शिव्या घातल्या असेल त्या कामिनीनं. सोडणार आहे कधी? आब्या हा बोल ना. मी तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल लय विचार केला. मग मला असं वाटतं ना, शर्यत होईपर्यंत तू काय वाट बघायची गरज नाही. म्हणजे लगेच सांगून टाकलं तिला. असं नाही ना सांगणार विक्या. बापूंची तब्येत बरी नाही, त्यात तिची बी मनस्थिती नाही.
कसं सांगणार असं? 1-2 दिवसात बापूंची तब्येत होईल ठीक, मग लगेच सांग. उगा टाइमपास करण्यात मजा नाही काय. बघतो. अरे भाई बघू बिगू नको, लगेच सांगून टाक. माझी आई बी म्हणली. तू आईनं सांगितलं काय? हा म्हणजे एवढं डीपली नाही सांगितलं, असं म्हणलं की आबे तिला आयलो बी म्हणणार आहे, पण तू काय सांग ना लवकर. माझी आई बी म्हणली संसार सुरू करायच्या आधी प्रेम व्यक्त करावं लागतं, आणि लतीला ढालीची नाही, प्रेम व्यक्त करायची गरज आहे.